नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच द्यावा लागेल उत्पन्नाचा दाखला. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसुंगेकडून एकदाच काढावा उत्पन्नाचा दाखला. शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभीकरणासाठी मंत्र्याचे निर्देश. कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या बातम्या बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि नियमित बघा. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि इतर बातम्या मराठी, हिंदी आणि इंग्लिशमधून. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण महासंचालकामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान उत्पन्नाचा दाखला, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे सादर केलेली असतात. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने पडताळणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीसाठी पुन्हा माहिती देण्याची आवश्यकता नसून ही माहिती ग्राह्य धरावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. मंत्रालय मंगळवारी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बळ घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि इतर सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक संस्थांना आणि विद्यार्थ्यांना वेळेत मिळावी यासाठी कार्यपद्धती सुधारणा करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. पाटील म्हणाले की शिष्यवृत्तीसाठी एकदा विद्यार्थ्यांकडून माहिती अपलोड केल्यानंतर नव्याने माहिती घेण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी संबंधित विभागाची सूक्ष्म नियोजन करावे. त्यामुळे अर्जाच्या छाननीसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होईल. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना अचूक माहिती उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती योजनेचे केंद्र सरकारच्या हिस्सापोटी येणाऱ्या 60% रकमेची माहिती संबंधित महाविद्यालयांना वेळेत मिळावी यासाठी सर्व अंमलबजावणी यंत्राची विशिष्ट कार्यप्रणाली तयार करावी, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.